आपण या ठिकाणी एकत्र यायचं प्रयोजन हेच आहे की अभियानांतर्गत विविध सुधारणा ह्या रेल्वेचा ब्रिज होईल. थोडे स्थानिक लोक असलं तर आपण 80% पूर्ण असा होतो. सर इथं बघा, सगळ्यांनी नाश्ता केल्याशिवाय जाऊन नाश्ता येत. बहुत बढ़िया अभियान है और इस अभियान के माध्यम से बहुत सारे लोगों का जन जागरण हो रहा है और यह जन जागरण का तारीख जो है 31 है, लेकिन 31 को एक पीरियड होता है, उसके बाद में भी हम लोग साल भर तक ये चलाने वाले हैं और उम्मीद है कि आप सब लोगों से सहकार्य हमको मिलेगा, रिक्शा वालों से मिलेगा, गाड़ी वालों से मिलेगा, सब लोग मिलके ये जो अभियान है हम इसको अच्छी तरह से संपन्न करेंगे. थैंक यू. में हेवी ट्रैफिक बहुत ज़्यादा होता था पहले से, अभी टू व्हीलर की भी संख्या बहुत बढ़ गई है. उस हिसाब से हमारे यहाँ के जो पुलिस ऑफिसर है उन्होंने ये सोचा कि भाई हेलमेट जो है कितना इम्पोर्टेंट है और अब ये जो अभियान चल रहा है उस अभियान के दौरान अगर हेलमेट का वाटप किया जाए तो बहुत बढ़िया रहेगा और उनकी जो संकल्पना है उसको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ. थँक्यू. शिस्त ही जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही जर का हायवेला प्रवास करत असाल तर बरेच चांगले बोर्ड लिहिलेले असतात, स्लोगन लिहिलेले असतात, जी है तो जहाँ है. जर का जीव असेल तुमचा तर हे सगळं जग आहे. पण आता आत्ताची तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी जरा साहजिक आहे, उसळतं रक्त असतं, पण त्याचंच प्रबोधन करण्याचं काम आता आम्ही पोलिसांनी हाती घेतलं आहे आणि त्याचाच हा परिपाक आहे की आज इथे रिक्षा वाटपांना एक स्वयंशिस्तीचे धडे. आपल्याला आपण पत्रकार आहात, आपण अनेक ठिकाणी बाईकवरती फिरत असता, त्यावेळेला आपलीसुद्धा सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे आणि आपण जर का हेल्मेट वापरून प्रवास केला तर त्याचा एक वेगळा संदेश जाऊ शकतो. तर या सहकार्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. है कि रिक्शा वालों ने मतलब सीट का जो साहब बोले कि सीट चार सीट पे चलाना मांगता है, वो एक रूल फॉलो करना मांगता है. और एक मेरा कहना है कि आउटसाइड जाते हैं तो आउटसाइड नहीं जाना मांगता है और उसके बीच में ट्रैफिक रहेगा तो पुलिस बोलते हैं कि गाड़ी लाइन में लगाओ, लाइन से चलो, तो रूल फॉलो करना मांगता है. और एक ऐसा है कि भिवंडी का ट्रैफिक देख के रिक्शा वालों ने एक ही मतलब जो कपड़ा अभी साहब ने ये किए उनको तुरंत सिलाने का, फिर बाद में उनको पहनने का, वो उनका काम है. सांगणं आहे रिक्षावाल्यांसाठी की तुम्ही जे तुम्हाला ट्रॅफिकचे रूल आहेत, आउटसाईडने जाता, ट्रॅफिकवाल्यांचे ऐकत नाही, पोलिसांचे किंवा एखाद साहेब असले त्यांना तुम्ही उद्धटपणाने बोलता, ते तुम्ही जरा थोडासा हे करा. आणि ट्रॅफिक जी भिवंडीची ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक मध्ये मी एकच सांगू शकतो, साहेबांना बघून सुद्धा मोबाईलवर बोलता आणि कानाला लावून मोबाईल तुम्ही बोलता, त्यांच्या समोर बिंदास जाता तुम्ही, त्यांचं ऐकत नाही, ते तुम्हाला समोरून बघतात तर तुम्ही मोबाईल ठेवत नाही. हे माझं एकच आहे की तुम्ही ज्या वेळेला साहेबांना बघाल त्यावेळेला तुम्ही तो मोबाईल खाली ठेवून आणि लगेच तुम्ही ते आउटसाइड न जाताना लाईनमध्ये गाडी चालवा, हेच मी सांगू शकतो.